नमस्कार मित्रांनो, मी सर्वेश पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो सुवर्ण कोकण या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आज आपण निघालो आहे पत्रादेवी ते कुडाळपर्यंत। तर पत्रादेवी ते कुडाळपर्यंतच्या रस्त्याची कंडिशन मी तुम्हाला दाखवत आहे। मागच्या भागामध्ये आपण पाहिलं पत्रादेवी ते मळगाव पुलापर्यंतच्या रस्त्याच्या कंडिशनचा व्हिडिओ। आताच्या या भागात आपण पाहणार आहोत मळगाव पूल ते कुडाळपर्यंतच्या रस्त्याच्या कंडिशनचा व्हिडिओ। तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्णपणे पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सुवर्ण कोकण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। मित्रांनो, व्हिडिओत दिसत असल्याप्रमाणे रस्त्याची कंडिशन अतिशय उत्तम आहे। या रस्त्याचे काम 2011 साली पूर्ण झालेले आहे। तरीही 2011 सालापासून आतापर्यंत रस्त्याची कंडिशन अतिशय उत्तम आहे। मेंटेनन्सचं काम अतिशय चांगल्या प्रकारे केलं जात आहे। हे डाव्या बाजूला ही जी गाडी दिसते आहे ती स्पीड डिटेक्शन डिवाइसची गाडी आहे। या डिवाइसवर ऑटोमॅटिक तुमचं स्पीड चेक होतं आणि जर स्पीड लिमिटच्या वरती जर तुम्ही गाडी चालवत असाल तर तुम्हाला ऑटोमॅटिक मोबाईलवर एक चलान मिळेल। त्यामुळे या रस्त्यावरून जर तुम्ही प्रवास करत असाल तर वेगमर्यादा 80ची आहे इकडे, तर त्याप्रमाणे ड्रायव्हिंग करा। उगाच रॅश ड्रायव्हिंग करायच्या भानगडीत पडू नका। मित्रांनो, हा टप्पा आपण थोडा मोठा घेतल्यामुळे हा व्हिडिओ मोठा होऊ शकतो। तर कृपया तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला रस्त्याची कंडिशन संपूर्णपणे कळेल। आपण आता नेमळे या गावात पोचलेलो आहोत। हा पत्रादेवी ते झारापचा रोड हा पूर्णपणे डांबरी रस्ता आहे। त्यामुळे या रस्त्यावर गाडी चालवताना मजा येते, कारण जशी नवीन झालेल्या कॉन्क्रीट रस्त्यावर जशी गाडी जितके ज्या प्रमाणात हलते तेवढी या रस्त्यावर हलत नाही। मित्रांनो, या कोकणातल्या रस्त्यांची गोष्टच निराळी आहे। रस्त्याच्या दुतर्फा असणारी हिरवीगार झाडं, त्यानंतर बाजूलाच असणारी शेती, तसेच थंडगार वातावरण, या गोष्टी सगळ्या आपल्या कोकणातच मिळतात। तुम्ही इतर कोणत्याही ठिकाणी कितीही चांगल्या रस्त्यावर गाडी चालवा, पण या रस्त्यावरनं प्रवास करण्याचा फील काही वेगळाच आहे। तर त्यासाठी मित्रांनो, तुम्ही कोकणात या आणि या सर्व गोष्टींचा आनंद घ्या।
मित्रांनो, आत्ताच आम्हाला पोलिसांनी चेकिंगसाठी थांबवलेलं. फक्त थोडे प्रश्न विचारले, कुठून आलात, कुठे जाणार वगैरे, कारण गाडी आमची गोवा पासिंगची आहे. तर रस्त्यावर ठिकठिकाणी असेच पोलिसांची चेकिंग सुरू असते. त्यामुळे तुम्ही कृपया जे काही सरकारने आता कोविडच्या संदर्भात नियम घालून दिलेले आहेत त्या गोष्टींचं पालन करा. तुमचं सीट बेल्ट अवश्य बांधा आणि गाडी मुख्य करून स्पीड लिमिटमध्येच चालवा, जेणेकरून तुम्हाला पोलिसांचा किंवा त्यापासून मिळणाऱ्या चलांचा त्रास होणार नाही. थोड्याच वेळात आपण झारापला पोहोचू आणि तिथून पुढे मग कुडाळ. आपण आता झारापला पोचलेलो आहोत. तर इथे तुम्हाला CNG उपलब्ध आहे. हा जो पेट्रोल पंप दिसतो त्या पंपावर CNG उपलब्ध आहे. जर तुम्ही इथून जर प्रवास करत असाल तर इथे CNG भरून घ्या. इथून पुढे मग डायरेक्ट गोव्यात तुम्हाला CNG उपलब्ध होईल. आणि इकडे मुंबईला जाताना ओरोसला तुम्हाला CNG मिळेल. झारापपासून पुढे आपल्याला हा दिसतो तो नवीन कॉन्क्रीटचा रोड आहे. इथून आपला कॉन्क्रीटचा रोड चालू होतो तो डायरेक्ट पनवेलपर्यंत. या नवीन केलेल्या कॉन्क्रीटच्या रस्त्याची पण कंडिशन अतिशय उत्तम आहे. जास्त जर्क बसत नाही आहेत. तसेच रस्त्याचं काम पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. डिवायडरचं काम झालेलं आहे. त्याच्यामध्ये जी झाडं लावलेली आहेत ती पण चांगली जगलेली आहेत. आता त्यांचंही मेंटेनन्स उत्तम प्रकारे केलेलं आहे. साईड पट्टीचंही काम चांगल्या प्रकारे झालेलं आहे. त्यानंतर रस्त्यावरचे जे मार्गदर्शक फलक असतात तर तेही बसवलेले आहेत. संरक्षण कठड्याचं देखील काम पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे आता आपण म्हणू शकतो की हा रस्ता पूर्णपणे वापरण्यास योग्य झालेला आहे. काही ठिकाणी अशा डांबराचा उपयोग या रस्त्यावर लेवल मॅच करण्यासाठी केलेला आहे.
आपल्या नवीन झालेल्या मुंबई गोवा महामार्गावर फक्त ब्रिजवर लाईटची सोय करण्यात आलेली आहे. भविष्यातल्या रस्ता रुंदीकरणासाठी मुंबई गोवा महामार्गावरचे सर्व ब्रिज 6 पदरी बनवण्यात आलेले आहेत. जानेवारी ते एप्रिलच्या या दरम्यान तुम्ही या रस्त्यावरून प्रवास करत असाल तर या रस्त्याच्या शेजारी तुम्हाला कलिंगडाचे छोटे छोटे स्टॉल मिळतील. हे जे स्टॉल आहेत ते गावातल्या शेतकऱ्यांचे स्टॉल आहेत, तर त्याच्यावरून तुम्ही नक्की खरेदी करा, जेणेकरून त्यांनाही काही थोडेफार पैशाची मदत होईल. हा जो तुम्ही व्हिडिओ पाहत आहात, या व्हिडिओचं शूटिंग माझी बायको मयुरी करत आहे. तर तिचे आधी सर्वप्रथम आभार, कारण गाडीत बसल्यापासून हे व्हिडिओ शूटिंग चालू आहे आणि असं शूटिंग करणं जेवढं वाटतं तेवढं सोपं नाही मित्रांनो. आमच्या या सुवर्ण कोकण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कोकणातील नवनवीन विषयांवर आम्ही सतत व्हिडिओ बनवत असतो. तर कृपया तुम्ही आमचे सर्व व्हिडिओ पहा, व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांशी व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या काही सजेशन्स असतील तर नक्की कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवा. आणि हा जर व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. झाराप ते कुडाळ या रस्त्याच्या कंडिशनचा हा आपला शेवटचा व्हिडिओ असेल, कारण रस्त्याचं आता 100% काम झालेलं आहे. आमचे काही सबस्क्रायबर मित्र आम्हाला कमेंटच्या माध्यमातून विचारत असतात की मुंबई ते गोवा या रस्त्याची कंडिशन, लेटेस्ट कंडिशनचे व्हिडिओ कधी येणार आहेत. तर त्या सर्वांसाठी आम्ही सांगू इच्छितो की आमची आता येत्या काही दिवसात एक कुडाळ ते मुंबई अशी रस्त्याच्या कंडिशनची एक सिरीज लवकरात लवकर येत आहे. तर तोपर्यंत कृपया तुम्ही थोडासा धीर धरा, तुम्हाला नक्कीच अतिशय चांगल्या प्रकारची सिरीज पाहता येणार आहे. रस्त्याच्या कंडिशन व्यतिरिक्त आम्ही जे इतर व्हिडिओ अपलोड करत असतो ते देखील तुम्ही पहा.
सुवर्ण कोकण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला आवाहन करत आहोत की जे काही कोविडच्या संदर्भातील सरकारी नियम आहेत त्या नियमांचे तुम्ही नक्की पालन करा. तसेच तुमची व तुमच्या आप्तजनांची काळजी घ्या. तर आम्ही आता थोड्याच वेळात कुडाळ येथे पोहोचणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करून आपल्या मित्रांशी शेअर करा आणि आमचं सुवर्ण कोकण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.